तर आता एक ब्रेकिंग बातमी सध्या समोर येते। शिवसेनेचे खासदार बारणे ओमराजेंच्या भेटीला गेलेले आहेत। श्रीरंग बारणे हे ओमराजे निंबाळकरांच्या भेटीला पोहोचलेत। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आता या भेटीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। शिवसेनेचे खासदार बारणे हे ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। आपण मतदारसंघात जाऊन 2 दिवस कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याच्या नंतर आपला राजकीय निर्णय जाहीर करणार असल्याचं ओमराजे निंबाळकरांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामध्येच आता श्रीरंग बारणे हे ओमराजे निंबाळकरांच्या भेटीला पोहोचलेत अशी माहिती सध्या समोर येते आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार बारणे हे ओमराजे निंबाळकरांच्या भेटीला पोहोचल्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। ओमराजे निंबाळकरांच्या राजकीय निर्णयाकडे, त्यांच्या राजकीय भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच श्रीरंग बारणे हे त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत असं समजतंय। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेले। चंद्रकांत, आपण पाहतोय येत्या 2 दिवसात राजकीय भूमिका स्पष्ट करणार असं ओमराजेंनी सांगितलेलं आहे आणि त्यामध्येच आता श्रीरंग बारणे हे भेटीला पोहोचलेत। काय घडतंय? निश्चितच या भेटीला संदर्भ आहे, कारण ओमराजे इथं गेटवरच जाताना माध्यमांनी त्यांना गाठलं। म्हणजे तसं ते बाईट देण्याच्या मूडमध्ये नव्हते, पण माध्यमांनी शेवटी गाठल्यामुळे त्यांना बोलावं लागलं आणि त्यांनी सांगितलं की माझी जी काय राजकीय भूमिका आहे मी 2 दिवसात मतदारसंघात जाऊन जाहीर करेल। त्यानंतर लगेच बारणे इथं त्यांना भेटायला आले। मग याचा अर्थ शिवसेनेला काही शंका आहे का त्यांच्या मनात की निंबाळकर काही भूमिका बदलतात की काय, म्हणून ते कदाचित ते मंदरणी किंवा आणखीन पुढची चर्चा करण्यासाठी ते कदाचित इथं आले असावेत असं मानायला काही हरकत नाही। बारणे बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलतीलच, मग त्यावेळेस नेमकी काय चर्चा झाली ते नेमकं माध्यमांना काय सांगतात झालेल्या चर्चेपैकी हे आपण त्याच्यावर लक्ष ठेवून प्रेक्षकांना ते सांगूया। पण तोपर्यंत आता पोलिसांनी इथले जे शिवसैनिक सगळे आले होते शिंदे सेनेचे ते सगळे इथून पोलिसांनी बाजूला हटवलेले आहेत। इथं कुठेही जी गर्दी होती शिवसैनिकांची, कारण आधी अशी एक अफवा आली होती की जसं ठाकरे सेनेनं तोडवा अभियान सुरू केलेलं आहे ऑपरेशन टायगरच्या विरोधात, मग ते निंबाळकर इथे येताना त्यांना काही धोका पोहोचू नये, काही हल्ला होऊ नये म्हणून इथं प्रतिसंरक्षण म्हणून सगळे शिवसैनिक इथं आले होते। पोलीस तर होतेच, पण आता पोलिसांनी सगळ्यांना बाजूला हटवलेले। आता निंबाळकर इथून नेमके उस्मानाबादला कधी जातात, धाराशिवला, याच्यावरच सगळं इथलं पोलीस बंदोबस्त कधी काढायचा आणि कधी ठेवायचा तो अवलंबून राहणार आहे। पण सध्या तरी बारणे आत गेलेत आणि ते निंबाळकरांची चर्चा करतायत। निश्चितच, आणि या चर्चेनंतर नेमकं काय घडतं, बारणे माध्यमांशी बोलतात का, यावर देखील आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद चंद्रकांत या माहितीसाठी।